मराठा रेजिमेंट ग्रुपचा 259वा स्थापना दिवस बुलढाणा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त शहीद स्मारक इथं शहीदांना मानवंदना देण्यात आली। त्यानंतर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। सैनिक कल्याण मंगल कार्यालय इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणारी ब्रिटिश काळात सन 1768 मध्ये स्थापन झालेली आणि आजही कार्यरत असलेली मराठा लाईट इन्फंट्री ही शौर्य आणि बलिदानाची गौरवशाली गाथा आहे। मराठा रेजिमेंट ही भारतीय सैन्य दलातील सर्वात जुन्या रेजिमेंटपैकी एक आहे। 4 फेब्रुवारी हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। मराठा रेजिमेंट ग्रुप 259 स्थापना दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी उपस्थित आहेत, जनरल उपस्थित आहेत आणि आमचे बायकांनी उपस्थित आहेत। मंचावर सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व माजी सैनिक आणि तथा सर्व महिला भगिनी, खरोखर स्थापना दिवस हा गौरव दिवस संपूर्ण भारत देश हा गौरव दिनाच्या ठिकाणी साजरी करत आहे। मी तुम्हाला या ठिकाणी जास्त वेळ न घेता त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा मतदारसंघाचे आमदार संजू गायकवाड यांच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांसाठी आमदार साहेबांनी आपल्या डॉक्टर लाईनमध्ये शहीद जवान स्मारक सर्वांच्या त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ पंचायत समिती मतदारसंघ संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलाय। कारण या पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं एका दिव्यांग तरुणाला उमेदवारी दिली आहे। जमीर माणकापुरे असं या उमेदवाराचं नाव असून तो जन्मापासून दिव्यांग आहे। जमीर केवळ निवडणूक लढवत नाही तर प्रचारामध्येही त्यानं आघाडी घेतली आहे। दोन्ही पाय आणि एक हात नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून जमीर सामाजिक कार्यात सक्रिय आहे। जमीर उच्च शिक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलमध्ये तो अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। त्याची सामाजिक कार्यातील धडपड पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जमीरवर विश्वास टाकत त्याला उमेदवारी दिली। नमस्कार, माझं नाव जमीर अशोक माणकापुरे। मी रेंदाळ पंचायत समितीचा उमेदवार म्हणून आज 2026 चा इलेक्शन लढवत आहे। माननीय श्री अजितदादा पवार यांना मी दादा यांना श्रद्धांजली अर्पण करून जे पक्षाने मला महाराष्ट्रामधील पहिला दिव्यांग असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मला दिली। माननीय श्री मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी माझ्यावर आत्मविश्वास ठेवला। जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला 7 उमेदवारी दिली, त्या उमेदवारीचं मी नक्की सोनं करून दाखवेन आणि आपल्या पंचायत समितीचे जे गाव आहेत या गावामध्ये पण मतदारांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने आहे आणि या मतदारसंघामधून जे लोकांचे मतदारांचं मी नक्की सोनं करून दाखवेन। जे काही पंचायत समितीमधून जे काही विकास कामाचे धोरण असेल की आपल्या रस्त्याचे काम असेल किंवा लोकांच्या समस्या असेल, बॅटरीचा विषय असेल, लाईटचा विषय असेल, त्या पंचायत समिती घरकुल असेल, जिल्हा परिषद शाळा जे काय असेल त्या तालुका पंचायत समितीमधून जे काय आपले योजना असेल ते लोकांपर्यंत जे मतदार पंचायत समिती रेंदाळ पंचायत समिती मधून मतदारसंघामधून मी निश्चितपणे हा पोहोचवण्याचं काम करेन। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद पार पडली। महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजपला यश मिळेल, भाजप आणि महायुतीला बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मराठवाड्यातील जनता भाजप आणि महायुतीच्या पाठीशी उभी आहे। जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत आली तर योजनांचा थेट फायदा जनतेला होईल असं देखील ते म्हणाले। आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। आतापर्यंत अहवालच नाही।
अहवाल सरकारकडे आलाच नाही. त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात. मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे. त्याची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे. त्यानंतर एक नाशिकचं पण असं जमीनचं प्रकरण होतं, गायरान जमीन तुम्ही चौकशीचे आदेश दिले होते. गायरान जमिनी चौकशी विभागीय आयुक्त करतायत, त्याचाही रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे. आणि आता सगळ्यांबरोबर महापालिकेच्या महापौरांच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. तुम्ही आता इथे संभाजीनगरमध्ये आहात. मला असं कळतंय की एकमत होतं स्थानिक नेते. स्थानिक नेत्याचं एकमत जरी नसेल पण काही अडचणी नाही आहे. 2-3 नावं शॉर्टलिस्टेड केले आहे आणि त्यांनी ते प्रस्ताव माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजीकडे पाठवला आहे. आज संध्याकाळी स्टेट कोर कमिटीची बैठक होईल आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील. फार वाद नाही आहे. आपल्या 2-3च नावं त्या ठिकाणी आहे. नाही पण नावही येत नाही आणि प्रत्येकाच ठिकाणी सुरू आहे. आता मुंबईत तुम्ही महापौर पद मागितलं, आता असं कळतं की महापौर पद पण तुम्हाला समयाची माहिती येते. तर प्रत्येक ठिकाणी अडचण आहे. नाही, काही अडचण नाही. संभाजीनगरला तर बिलकुल अडचण नाही. पण सर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे. तर असंही चर्चा आहे की कळतंय निर्णय 3 मिनिटाच्या वरचा नाही आहे. जे काही 4-5 नावं असतील त्या सगळ्यांना निर्णय घ्यायला 5 मिनिटाच्या वर लागणार नाही. मुंबईत तुम्हाला उपमहापौर संध्याकाळी मुख्यमंत्री काल नव्हते, माननीय अध्यक्षाकडे नाव पाठवलेले आहेत, रवींद्र चव्हाणजीकडे नाव पाठवलेले आहेत. संध्याकाळी मी, मुख्यमंत्रीजी, रवींद्र चव्हाणजी, आमचे 2-3 कोर कमिटीमधील महत्वाचे पदाधिकारी बसतील आणि निर्णय करतील. प्रश्नाचा आहे की सर उद्या अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असल्यामुळं जे इच्छुक आहे त्या सगळ्यांनी 4-5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि शेवटच्या दिवशी आपण पुन्हा हे करायचं असंही चर्चा आहे. निवडणुकीचा फॉर्म भरायला अजून 30 तास वेळ आहे. 30 तास. निर्णय 5 मिनिटाचा आहे. त्यामुळं योग्य निर्णय होईल, योग्य वेळी होईल आणि 30 तासाच्या आत फॉर्म जो आहे महापौर शिवसेनेला देणार आहे ही चर्चा सुरू आहे. आज अंतिम होईल. सायंकाळी माननीय मुख्यमंत्रीजी आणि अध्यक्षजी बसतील आणि आम्ही अंतिम करू संध्याकाळी. असं म्हणतायत की काही होऊ शकतं. जसं मालेगावला भाजप शिवसेनेला सत्तेवर ठेवण्यासाठी आम्ही काही कुणाबरोबर जाऊ शकतो ते असं बोलताना म्हणाले की शिवसेने सुद्धा काही सांगता येते चर्चा सुरू आहे. त्यांनी चर्चा खुशाल करावी पण दिवसांनी स्वप्न बघू नये. दिवसांनी स्वप्न बघू नये काही महापौर बनण्याचे वगैरे. ते मुंबईबाबत झालंय का? बघा, आम्हाला असं कळतंय की आता उपमहापौर पद पण भाजपला सवय. असं आहे की जेव्हा आम्ही युतीमध्ये लढलो आहे तर युतीचा विचार करूनच पदाधिकाऱ्याचं वाटप होणार आहे. आज नवी मुंबईमध्ये सुद्धा निवडणुका आहे महापौर पदाच्या. तिथे काय चित्र आहे? तिथे मला वाटतं की तिथे तर भारतीय जनता पार्टी वेगळी लढली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वेगळी भाजपा लढली आहे 14 ठिकाणी साधारण, त्या ठिकाणी काही ठिकाणी महायुती होत्या पदाधिकारी बसवण्यामध्ये. ज्या ठिकाणी महायुती नव्हतीच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निर्णय करताय. पण ज्या ठिकाणी महायुती आहे तिथं मॅन्डेटरी निर्णय आहे, तिथे भाजप सेनाच बसणार आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो महापौर पदासाठी अर्ज भरतोय. ते आपले मतं घेतील बाजूला होतील. त्यांचे मतं त्यांना घ्यावे लागतील. राजकारणामध्ये निवडणुका लढाव्या लागतात. नाहीतर त्यांचे मतं आहेत ते कुठे जातील. त्यांना संभ्रम तयार होईल कोणाला मतं द्यायचे. त्यामुळे आपले मतं घेण्याकरता आपल्याला तर आपला माणूस लढवा लागतो. काळजी अशी घेत आहे की नगरसेवकांनाही आम्हाला सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नका, कुठे फिरू नका, अशा पद्धतीचे त्यांनी नगरसेवकांना सांगितलं. ठीक आहे, त्यांचे नगरसेवक सांभाळणे त्यांची जबाबदारी आहे. मला आशा आहे की आमदार सांभाळले नाही किमान नगरसेवक सांभाळतील. चंद्रपुरात हॉटेल लागेल असं चित्र दिसते. चंद्रपूरमध्ये काही होऊ शकतं. काय कसं तिथे भारतीय जनता पार्टी महापौर लढवणार आहे किंवा आमची जे महायुती होईल त्या महायुतीमध्ये जर आमची चर्चा झाली म्हणजे महायुतीपेक्षा जर आम्हाला कोणी बाहेरून पाठिंबा दिला किंवा आम्हाला त्या ठिकाणी काही वेगळं चित्र तयार झालं, एखाद वेळी आम्ही मागे पुढं काय करायचं तो तिथे स्थानिक मान्य सुधीर मुनगंटीवारजी आहे, जोरगेवारजी आहे, त्यांना अधिकार दिले आहेत. मुनगंटीवारजी, जोरगेवारजी जे निर्णय घेतील. भाजपच्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात येते.
उद्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. सर्व नगरसेवक एकत्रित राहावे यासाठी सहलीचं आयोजन करण्यात आलंय. भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयातून सर्व नगरसेवक सहलीसाठी रवाना झालेत. नाशिक महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकचा विकास कशा पद्धतीनं करता येईल याकडे लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष नाशिकच्या कुंभमेळ्याकडे असल्यानं शाश्वत विकासावर भर देणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. या 24 तासामध्ये तुमच्या महापौर पदाची निवडणूक आहे. आता ट्रिप चालली, काय वाटतंय, काय भावना आहेत, निवडणूक कशी पार पडायला पाहिजे? निवडणूक तर अतिशय चांगली पार पडणार याचा आत्मविश्वास आहे. कारण नाशिककरांनी भरभरून आशीर्वाद दिले आहे, पक्षाला बहुमत दिलेलं आहे आणि निश्चितपणे सरकार जे आहे केंद्रात आपलं आहे, राज्यात आपलं आहे आणि आता नाशिककरांनी एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाला दिली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुरळीत कामं व्हावे या भावनेतनं विकासाला मत हे नाशिककरांनी दिलेलं आहे. अतिशय छान वाटतं आहे. सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत, तुम्ही वातावरण बघू शकता, अतिशय खेळीमेळीचं आहे. आनंद हा आहे की महिला नेतृत्वाला संधी मिळते आहे आणि आपण जसं आदरातिथ्य करतो घरात एखादा चांगला कार्यक्रम असताना, मग सगळी सोय पाहावी लागते. वेगवेगळे आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करतो आणि ती संधी नाशिककर म्हणून मला ही जबाबदारी आणि संधी दोन्ही अशा भावना मिक्स आहे. कारण इतका आत्मविश्वास, इतक्या विश्वासाने जे पक्षाने मला बळ दिलेलं आहे ते सार्थ ठरवायचं आहे. 100 नाही तर 200% पर्यंत आपण कसं हे करू आणि ऋणी आहे मी, अशी भावना आहे. खरं तर आगामी कुंभमेळा आहे, कशा पद्धतीचं आव्हान वाटतंय? महिला महापौर म्हणून तुम्ही आपल्या कुंभाचं प्रतिनिधित्व करणार आहात. नक्कीच, जसं मी सांगितलं, अतिशय आनंद वाटतोच आहे, पण आत्मविश्वास आहे की नाशिककर नाराज नाही करणार. नाशिककरांचा जो आत्मविश्वास आहे तोही चांगला वाढलेला आहे. महिला नेतृत्वाला संधी आहे. प्रत्येक क्षेत्रात आपण असं पाहतोय की जसं आपल्या घरी पाहुणे येतात, मी आधीच म्हटलं आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव आणि प्रत्येक नाशिककरांनी ही भावना ठेवली पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. हा आपला संस्कृतीचा पर्व आहे, हा ठेवा आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे आणि या निमित्ताने विकास हा नाशिकला पोहोचणार आहे आणि जगाच्या पाठीवर नाशिकचं नाव मोठं होणार आहे आणि नाशिक मोठं झालं तर आपण मोठं होऊ. एक शेवटचा प्रश्न, आपलं नाव जेव्हा पुकारलं तेव्हा तर खरं तो क्षण मला पाहायला मिळाला नव्हता. नंतर मी ते बघितलं की ते चिठ्ठीत लिहून आलेलं होतं प्रदेशाकडनं आणि मग ते पुकारण्यात आलं. ते मी नंतर पाहिलं कारण तोवर मला फॉर्म भरायचा होता, त्यामुळे मी मनपात होते. पण अतिशय वेगळी अनुभूती होती की ना भूतो ना भविष्यती. अतिशय भाग्यशाली वाटतं आहे की ही चांगली काहीतरी पुण्याचं काम, सेवेचं काम आपल्या हातनं घडणार आहे. उपमहापौर पदाचे उमेदवार झालेले आहात, सहल निघालेली आहे, 24 तासानंतर उपमहापौर म्हणून आपण राहणार आहात, काय भावना आहेत? पक्षादेश आहे. आमचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, आमचे कुंभमेळा मंत्री, आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन आहेत, आमचे सर्व आमदार राहुल भाऊ ढेकले आहेत, सीमाताई हिरे आहेत, करंजेताई आहेत, आमचे शहराचे अध्यक्ष सुनील केदार आहे, माजी आमदार बाळासाहेब सानप आहेत, नाना शिलेदार आहेत, सावजी साहेब आहेत, साने साहेब आहेत. तर पक्षाच्या लोकांनी आमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही पूर्णपणे पार पाडू. येणारा कुंभमेळा हा आपल्या नाशिक शहरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यात प्रभाग 3मध्ये हा 60% कुंभमेळा हा आमच्या प्रभाग 3मध्ये आहे आणि माझं बालपण त्या तपोवन परिसर असेल तिथे गेलेलं आहे. मी माझ्या डोळ्यांनी मागे कुंभमेळे पाहिले आहे, साधू संतांची सेवाही केली आहे. मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो की मला परत एकदा तिथे काम करण्याची संधी, सेवा करण्याची संधी मिळते. मी त्याचं नक्कीच सोनं करून दाखवेल. एक चांगलं काम आमच्या भगिनी महापौर लाडकेताई असतील, आमचे मार्गदर्शक कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, आमचे सर्व आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक चांगलं काम करू, एवढं बोलतो. रत्नागिरी जिल्हा परिषद गटात महायुतीमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा
पाहायला मिळतोय। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। इथं भाजप विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना अशी मैत्रीपूर्ण पण चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। रत्नागिरीतील कोसुंब गटात महायुती आमने सामने उभी ठाकले। माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने हे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तर भाजपकडून प्रमोद अधटराव हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। संपूर्ण भाजप आपल्या सोबत असल्याचा दावा माजी आमदार सुभाष बने यांनी केला होता। मात्र हा दावा भाजपचे उमेदवार प्रमोद अधटराव यांनी फेटाळून लावलाय। मध्ये युती लढत होते, शिवसेना उभाटा देखील आहे। सर्वाधिक लक्ष हे शिवसेना भाजप म्हणजे मित्रपक्षांमध्ये होत असलेल्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। काय एकंदरीतच सांगाल? खरं आहे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहेत, परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही एकमेव कोसुंब जिल्हा परिषद गटाचा आहे की या गटामध्ये शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत या ठिकाणी होते आणि त्यामुळं स्वाभाविक आहे सगळ्यांचं या ठिकाणी लक्ष लागणं। माजी आमदार यांचा चिरंजीव तुमच्यासमोर निवडणूक रिंगणामध्ये आहेत। पूर्ण भाजप जी आहे ती आमच्या सोबत आहे असा दावा माजी आमदारांनी केलेला आहे। काय उत्तर असेल? त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे। हे सगळे पोकळ दावे आहेत। खरं तर गेल्या वेळेसुद्धा ते माझ्यासमोर निवडणुकीला उभे होते, त्यावेळी मला 200 ते 250 मतांना पराभव स्वीकारावा लागला, सत्य आहे। परंतु त्यावेळेला संपूर्ण शिवसेना ही एकसंघ होती। आज या संघटनेचे 2 भाग झालेत। एकाच शिवसेनेचे 2 उमेदवार समोरासमोर उभे आहेत, जागुष्टे आणि बने, आणि समोर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरे जातोय। भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याकडे नाही। भारतीय जनता पार्टी पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे, तो एकसंघ आहे आणि त्याला उत्तर द्यायचं म्हटलं तर त्यांच्या गटातले किती नेते आणि कार्यकर्ते माझ्या समेत आहेत याचं उत्तर आपल्याला येते। रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे। अशातच उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी नेहा माने जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरल्यात। संगमेश्वर तालुक्यातील साडवली जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी देण्यात आली। या गटात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अशी थेट लढत होते। या अटीतटीच्या लढतीत रवींद्र माने यांच्या राजकीय अस्तित्वाचीही कसोटी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील नेत्यांच्या कुटुंबियांच्या लढतीपैकी साडवली जिल्हा परिषद गटातील ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला आज वेगवेगळी खोटी आश्वासनं द्यावी लागतात। या विभागाचे खासदार, आमदार आणि पालकमंत्री हे महायुती सरकारमध्ये असतानाही जिल्ह्यात प्रत्यक्षात विकास कामं झालेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी आजही केवळ खडी टाकली जाते, आजही रस्ता केल्याचं आश्वासन दिलं जाते, असं माजी आमदार वैभव नाईक म्हणाले। दरम्यान कालच मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही कामाला वर्क ऑर्डर देऊ नका असं स्पष्ट सांगितलंय। शासनाकडे निधी नाही, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार थांबलेत, अशा परिस्थितीत वारेमाप आश्वासनं दिली जात आहेत असं ते म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवडणूक परवा होत आहे। या निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला आज वेगवेगळी खोटी आश्वासनं द्यावी लागतात। या विभागाचे खासदार, आमदार, पालकमंत्री हे महायुती सरकारमध्ये आहे, तरी पण या जिल्ह्यामध्ये विकास काम झालेली वस्तुस्थिती आहे। म्हणून अनेक ठिकाणी आज पण खडी टाकली जाते, आज पण रस्ता केल्याचं आश्वासन दिलं जातं। नाबार्ड सारखा एक प्रोग्राम जो अजून मंजूर व्हायचा आहे। खरं तर इथल्या लोकप्रतिनिधींना एवढं माहिती नाही की नाबार्डमध्ये एखादं प्रकरण घेतल्यानंतर ते ॲप्रिशिएट कमिटीकडे जातं, कमिटीकडनं ते सरकारकडे येतं, सरकार ते बजेटमध्ये तरतूद करते आणि नंतर ते काम मंजूर होतं। परंतु कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुठल्याही कामाला वर्क ऑर्डर देऊ नका, शासनाकडे निधी नाही आहे, शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार थांबवला आहे। असं असताना वारंवार आश्वासनं दिली जात आहेत आणि खरं तर आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की खरेदी सुद्धा करू नका, कुठली आरोग्याची खरेदी वगळून कुठलीही खरेदी करू नका असं पत्र मुख्यमंत्री कार्यालयातनं आलेलं आहे। असं असताना हा रस्ता करू, तो रस्ता करू, हे ब्रिज करू अशी खोटी आश्वासन देण्याचं काम हे सत्ताधारी मंत्री आणि इथले आमदार करतायत। माझी मतदारांना विनंती आहे की खरं तर यांच्याकडे 4.5 वर्षापेक्षा जास्त सरकार यांचं आहे। असं असताना ही कामं का झाली नाही आहेत आणि आता निवडणुकीच्या वेळी ही कामाचं आश्वासनं का दिली जात आहेत, निवडणुकीच्या वेळी काहीतरी खोटं पत्र का दिलं जात आहे, हा खरं तर प्रश्न आहे।
मोहोळचे माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील हे विरोधकांवर टीका करताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. एवढंच तुम्हाला राजन पाटील आणि त्यांची पोरं आवडत असतील तर तुमच्या पोरांच्या नावापुढे आमचं नाव लावून टाका, आमची मंजुरी आहे, काही अडचण नाही, असं वक्तव्य बाळराजे पाटील यांनी केलं होतं. या विधानामुळे मोठा वाद निर्माण झालाय. दरम्यान या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बाळराजे पाटील यांचं वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान आहे, ही केवळ राजकीय टीका नसून विकृत मानसिकतेचं प्रदर्शन आहे. विरोधक असलो तरी एकमेकांच्या कुटुंबातील महिला या भगिनी समान असतात. कुटुंबातील महिलांपर्यंत जाऊन वक्तव्य करणं ही घाणेरडी मानसिकता असल्याचं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलंय. व्यवसाय मात्र कुठेतरी भाजपाकडून आपल्यावरती टीका जी आहे ती विरोधकात म्हणून केली जाते. भाजपाचे माजी आमदार आहेत राजन पाटील यांच्या मुलांनी एक वादग्रस्त जे आहे ते वक्तव्य केलेलं आहे. तुमच्या मुलांच्या मागे आमची नावं लावा असं म्हणजे काय नेमका जी टीका केली वादग्रस्त टीका आपण कसं पाहताय? त्यांनी असं वक्तव्य केलं की आमची नावं घेतल्याशिवाय म्हणजे कुणाकुणाची, राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील हे जे अनगरकर कुटुंब पूर्वी राष्ट्रवादीत होते आता भाजपमध्ये गेले आणि आमची नावं घेतल्याशिवाय विरोधकांना करमत नाही आणि एवढीच आमची नावं घ्यायची हौस असेल तर आपल्या मुलाबाळांच्या नावाच्या पुढं आमची नावं लावा. म्हणजे हा महिलेचा अपमान आहे, हा स्त्रीचा अपमान आहे, हा एक प्रकारे माझ्यावर जी केलेली टीका आहे हा माझ्या पत्नीचाही अपमान आहे. एक प्रकारे अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन हे बाळराजे पाटील यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान केलेलं आहे. मी अनेक वेळेला प्रखर टीका केल्या, परंतु अशा पद्धतीनं महिलांच्या संदर्भानं इतक्या घाणेरड्या पातळीवर जाऊन कधीही आम्ही टीका केली नाही. आज त्यांच्याही घरामध्ये महिला आहेत, त्याही आमच्या कोणतरी माता भगिनी आहेत. विरोधक जरी असले तरी त्यांच्या कुटुंबातल्या महिला ह्या आपल्या माता भगिनी असतात. कुटुंबातल्या महिलांपर्यंत जाऊन वक्तव्य करणं हे अत्यंत विकृत आणि घाणेरड्या मनोवृत्तीचं प्रदर्शन आहे. बाळराजे पाटील यांच्या अशा वक्तव्याच्या आधी त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजन पाटलांनी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेला असंच वक्तव्य केलं होतं की आम्ही पाटील आहोत आणि लग्नाच्या आधी आम्हाला बाळ होतात. अशा पद्धतीचं चारित्र्यहीन आणि असंस्कृत पद्धतीचं वक्तव्य त्यावेळेला केलं आणि ते सगळ्या महाराष्ट्रभर त्यांची त्यामध्ये छेतू झाली. आणि अजूनवर असं सांगतात की आम्हाला त्याचा अभिमान आहे, आम्ही पाटील असल्याचा अभिमान आहे असं सांगतात. हे जे या राजन पाटील कुटुंबाच्या संदर्भानं अशा पद्धतीची वक्तव्य भाषण करताना सार्वजनिक ठिकाणी येतात त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की खाजगी स्तरावर हे कशा पद्धतीने वागत असते. त्यांची मनोवृत्ती आणि दृष्टिकोन महिलांच्या बाबतीत हा अत्यंत घाणेरडा आहे हे यातून सिद्ध होतं. आणि त्यामुळंच मोहोळच्या जनतेनं भीमा सहकारी निवडणुकीत यांना पराभूत केलं, विधानसभा निवडणुकीत यांना पराभूत केलं, मोहोळच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना पराभूत केलं आणि अनगरची निवडणूक त्यांनी बळजबरीनं दहशतीनं बिनविरोध करून घेतली आणि जिंकली. एवढंच त्यांचं त्यामध्ये यश आहे. आणि आताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनगरकर पाटलांनी केलेलं वक्तव्य आहे, हे वक्तव्यच त्यांना पराभूत करणार. माजी मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पार पडले. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीवर भाष्य केलंय. उठावानंतर पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरं जाते. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. जनतेचा कल शिवसेनेबरोबर आहे. महायुतीचं सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. जिल्हा परिषदची निवडणूक याला मिनी मंत्रालय म्हणतात. म्हणून या ग्रामीण भागाचा असलेला हा टच सर्वच पक्षाला अपेक्षा आहे की आपले उमेदवार जास्त निवडून येतील, जिल्हा परिषद ताब्यात येतील. त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षांनी आपापल्या पद्धतीने जोरदार असा प्रचार केला. आम्ही पण उठावानंतर पहिल्यांदा ही जिल्हा परिषदला समोर जातोय. सगळ्या ठिकाणी सकारात्मक ज्याला प्रतिसाद म्हणतात तो मिळालेला आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सभा बघा किंवा त्या भागातील असलेल्या कार्यकर्त्यांच्या सभा या विधानसभेचं निवडणूक असल्याच्या सारख्याच आम्हाला जाणवलेल्या आहेत. आणि याचा अर्थ असा होतो की जनतेचा कल हा शिवसेनेबरोबर आहे.
म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही चांगल्या ठिकाणी जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. परंतु निश्चितच आहे काही ठिकाणी महायुती असल्यामुळं महायुतीचे सरकार सुद्धा या जिल्हा परिषदेवर येईल. अजित पवारांचं मृत्यूचं पुढे राजकारण करून असं सगळ्याच पक्षांचं म्हणणं होतं. रोहित पवारांचं एक ट्विट आहे की अजितदादांचा मृत्यू झाला त्यामुळे आम्हाला प्रचार करता आला नाही. मतदारांना विनंती आहे की अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करा. हीच ती योग्य वेळ आहे. भावनिक आवाहन स्वतःच्या पक्षांच्या मनात असेल रोहित पवार. बघा राजकारणामध्ये आता इतक्या उलथापालथी झाल्यात ना, कोणी अजितदादाचं नाव घेऊन राजकारण करायला पाहतंय, कोणी त्यांची सहानुभूती मिळायला पाहतंय. पण रोहित पवारने जर एवढी सहानुभूती तर त्यांनी हे सांगितलं पाहिजे होतं की अजितदादांच्या पक्षाच्या मताला जे त्यांचं चिन्ह असेल त्यांना मतदान करून त्यांना आदरांजली व्हा. परंतु त्यांचं नाव घेऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मागणं मला वाटतं हे उचित पण नाही. परंतु ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोण कोणत्या क्षणी कोणतं राजकारण करत यावर आता कुणाचाच भरोसा राहिलेला नाही. म्हणून सुजाण मतदारांनी त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावं. मुंबई पुणे महामार्ग 32 तास सरकारवर खूप जास्त टीका सुरू आहे. आणि महत्वाचं म्हणजे गाड्या पुढे सोडत गेले, डोस जमा करत गेले, गाड्या फसवत गेल्या असा आरोप होतोय. सगळेच तुटून पडले. नाही, कालची जी घटना आहे पुणे मुंबईची ती तर अत्यंत त्रासदायक आहे. प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अडकलेला 36 तास, ज्याला पाणी प्यायला नाही, कोणती तिथं सुविधा असण्याचा काही प्रश्न येत नाही, असं घडेलच असं कुणाला वाटलं नव्हतं. परंतु एक टँकर हटवायला इतका वेळ लागणं हे मला वाटतं थोडंसं नामुष्कीचं धोरण आहे. म्हणून अशा घटना घडतील किंवा भविष्यात जर घडल्या तर काय उपाययोजना आहे यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. 36 तास एका रस्त्यावर माणसं अडकणं हा खऱ्या अर्थानं पाहायला आणि ऐकायला सुद्धा ते वाईट वाटतं. परंतु झालेली ती घटना त्यानुसार आता कुठेतरी ट्रॅफिक सुरळीत होते. परंतु मला वाटतं त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्रास झाला हे निश्चितच आहे. राजकीय अपरिहार्यता काय असते प्रकार पुण्यात विखे पाटील यांनी एका जमिनीच्या महसूल मंत्री असताना याचा निकाल दिला होता. 18 कोटी रुपयांची जमीन होती आणि ते लूट झाली असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले होते. त्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी आता विखे पाटील मैदानात उतरलेले आहेत आणि प्रचार करतायत. त्यांचं यांना निवडून द्यायचं आपल्याला. असं नाव आहे त्या उमेदवाराचं. या प्रकरणाचा मला डिटेल माहिती नाही. कदाचित विखे पाटलाला माहिती असं असेल का नसेल मला त्याची कल्पना नाही. परंतु एखाद्याला या अशा भ्रष्टाचारच्या प्रकरणामध्ये अडकल्यानंतर त्याचा प्रचार करणं मला वाटतं हे गैर आहे. आता विखे पाटलांची सर्व असेल ते प्रकरणात आता न्याय प्रविष्ट झाले त्यामुळे प्रचार करायला हरकत काय होणार. असं त्याला कारण देऊन चालत नाही. आपण त्याच्यावर केलेला आदेश आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रचाराला जाणं मला वाटतं थोडंसं टाळायला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना आता मुंबईत महापौर पदाची निवडणूक लढवणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या नगरसेवकांना सांगितलंय कोणी कुठेही जायचं नाही, जायचं असल्यास फॉर्म करा, सगळे संघटित राहा. उबाटाच्या गटाला अशी भीती आहे की त्यांच्यातलेच काही नगरसेवक आणखी फुटतात की काय, म्हणून त्यांनी पहिल्यांदा पक्ष आदेश आहे. एकंदरीत त्यांची संख्या पाहता इतरांनी कुणीही त्यांना पाठिंबा दिल्याचं दर्शवत नाही आणि जर दिला तरी त्यांचा महापौर होत नाही हे त्यांना माहिती आहे. परंतु आम्ही सर्वजण एकत्रित आहोत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं असा पक्षाने केलेला जर प्रयत्न असेल तर त्यात काही वावगं पण नाही. एमआयएम आता ते काही स्वप्न पाहायला लागले आहेत ना. एमआयएम तर सांगितलं की तुम्ही आम्हालाही पाठिंबा देत होते. त्यांना मी स्पष्टपणे सांगितले आम्हाला ना तुमचा पाठिंबा नको ना आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार. म्हणून आता ज्यांच्याशी लढलंय ते जर उमेदवार उभं करत असतील तर करावं. त्यांनी सपाटून मार खाल्ल्याशिवाय ते राहणार नाही. मुंबईत एक चर्चा सुरू आहे की महापौर पत्र भाजप घेत आहे, उपमहापौर पद तुम्हाला देणार अशी चर्चा होती तेही त्यांना हवं अशा पद्धतीची जोरदार चर्चा. नाही, ह्या सगळ्या चर्चा आहेत. आता ते आज मला वाटतं कदाचित आजच देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यावर निर्णय घेतील. या दोन नेते जे ठरवतील तेच अंतिम राहणार आहे. त्याच्यात कोणताही फेरबदल होणार नाहीये. म्हणून चर्चा किती जरी झाल्या जोपर्यंत या नेत्यांनी निर्णय घेत नाही तोपर्यंत या चर्चेला कोणताही अर्थ नाही.
शेकापचे जयंत पाटील त्यांचे एक वक्तव्य आहे की हिंदू धर्मात मृत्यूनंतर अशा पद्धतीने तात्काळ शपथविधी करण्याची परंपरा नाही. मृत व्यक्ती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नव्हती, त्यामुळे शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय फरक पडला असता? अजितदादाच्या जाण्याचं दुःख आजही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. कॉमन माणूस आजही अजितदादा गेला असं मानायला तयार नाही. म्हणून त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये हे जे चाललेलं राजकारण आहे, त्या राजकारणावर आता न बोललेलं बरं. कोणी काय निर्णय घेतला, कशासाठी घेतला, काय कारण होती, आता याच्या खोलात जाण्यापेक्षा झालेली घटना ही आता मान्य करावी लागेल आणि काही लोकांनी त्याचं अभिनंदनही केलेलं. म्हणून आम्ही या वादात पडू इच्छित नाही. याच अपघातावरून अजित दादा केले, पार्थ पवार देखील यामध्ये आहेत, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घातच केला असं त्यांचं स्पष्ट होतं. अंजल्या दमानियाकडे जर काही आरोप असतील किंवा पुरावे असतील, त्यांनी जो आरोप केलाय त्याच्यावर जर काही बेस त्यांच्याकडे असेल तर त्यांनी खरं पोलिसांकडे दिला पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याच्या कोणी केला, का केला, कसा केला आणि याच्यावर आता चर्चा करण्यापेक्षा त्याचे पुरावे जर आपण पोलिसांकडे दिले तर योग्य रीतीने त्याचा तपास सुद्धा होईल. फॉरेस्ट मधल्या विश्रामगृहावर मांसाहार बंदीचा निर्णय घेतला होता सरकारने. घोड बोलणे किंवा प्राणी मारून टाकणं. भाजपच्या एका पत्राने पत्र लिहिलं की फॉरेस्टमध्ये मांसाहार बंद करायला सुरूच असायला पाहिजे. कोणी आता त्याच्याबद्दल आता मला माहिती नाही, परंतु अशा प्रकारे भाजपने बंद केलेला जो मांसाहार आहे त्याला चालू करण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना सांगितलं पाहिजे. बीएमसी मध्ये जे पक्ष कार्यालय त्यावरून आता पहिलं जे मूळ शिवसेना जेव्हा एकत्र होती ते पक्ष कार्यालय शिवसेना युपीटी आणि काँग्रेसला द्यायचं निश्चित झालं होतं. तुम्हाला नवीन पक्ष कार्यालय दिलं होतं, मात्र वास्तुदोष आहे म्हणून आता ते घ्यायचं नाही, जुनच आम्हाला पाहिजे असं तुमचं तिथं. वास्तुदोष पहिले होता म्हणून मुंबईची वाट लागली होती. कारभार नीट चालत नव्हता, पर्सेंटेजवर ते महानगरपालिका चालत होती. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आताही त्यांची चौकशा चालू आहेत. म्हणून मुळामध्ये तिथं बसणारे जे पूर्वीचे होते त्यांच्यातच वास्तुदोष होता. आता कार्यालय कोणतं जरी दिलं तरी आम्ही त्यातला दोष काढायला सक्षम आहोत. म्हणून या सगळ्या बातम्या आहेत. आम्ही सगळ्यांचे दोष मुक्त सरकार आणायची जो आमची इच्छा होती ती आता काही दिवसात पूर्ण होते. दादांच्या विचारांना पाठिंबा द्या आणि उमेदवारांना निवडून द्यावी हीच खरी त्यांना आदरांजली असेल असं रोहित पवार म्हणालेत. विमानात नेमकं काय घडलं हे 9 तारखेला स्पष्ट करू. या प्रकरणातील सर्व अनुत्तरित प्रश्न योग्य पद्धतीनं मार्गी लावू असंही त्यांनी म्हटलंय. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार आज सुरू होतोय आणि आवाज बंद करा. शांत पद्धतीने करण्यात आला. परिपत्र फक्त वाटण्यात आलं. 28 तारखेला घटना जेव्हा घडली तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी घाईघाईली विमानाली निघाले आणि दुर्दैवी ही घटना घडली. म्हणजे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. जिल्हा परिषदचा 12 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला पाठिंबा हा नागरिकांनी द्यावा अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो. आणि राजकीय नेते दादा तर होतेच, अनेक फार मोठं नेतृत्व राजकारणातलं अजितदादा होते. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथं जिथं उभे आहेत तिथं लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल. पवार परिवाराला सुद्धा या दुःखद घटनेमुळे आणि या दुःखद टाईममुळे
प्रचाराला कुठेच त्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे लोकही त्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतील असं वाटतं. कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पवारसाहेब आपण पार पाडताना आपण बघतोय. एवढं मोठं दुःख असताना स्वतः पवारसाहेबांनी सर्व पवार कुटुंबियांना आपल्या सोबत घेत दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपण बघितलं की बैठक झाली आणि अजितदादांच्या स्मारकाची जागेची पाहणी देखील करण्यात आली. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवारसाहेब हे नेहमीच केंद्रबिंदू राहिलेले आहेत. राजकीय दृष्टिकोनातून पवारसाहेबांचं कार्य मोठं होतं, सामाजिक दृष्टिकोनातून कार्य मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्यात तेव्हा पवारसाहेब हे भक्कमपणे परिवाराबरोबर राहिलेत. अजितदादासुद्धा परिवाराबरोबर जेव्हा केव्हा अडचण त्या ठिकाणी आली तेव्हा ते राहिलेले आहेत. आणि आज दादा नसताना पवारसाहेबांचं मार्गदर्शन हे जसं पूर्वी आम्हाला मिळत होतं तसं आत्तासुद्धा त्या ठिकाणी ते मिळतं आहे. आणि पार्थ असेल, जय असेल, काकी असतील, आम्ही सर्वजण असो हे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातले कुठले विषय असतील नाहीतर या ट्रस्टचा विषय असेल तर हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत आणि सामाजिक आहेत. याच्यात कुठेही त्या ठिकाणी राजकारण नाही. आणि त्यामुळे पवारसाहेबांचं मार्गदर्शन आज आम्हाला जसं लागतं आहे तसं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना बघतोय. पार्थ, जय, काकींचं आणि सर्वच लोकांचं आमच्या सगळ्या सर्वांचंच मत आहे की एक चांगलं स्मारक हे अजितदादांच्या नावाचं त्या ठिकाणी असावं. आणि त्या दृष्टिकोनातून योग्य जागा कुठली जिथं लोकांना येता येईल, भेटता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल. आणि काकांचं काम, अजित काकांचं काम हे 35-40 वर्षाचं राजकारणातलं होतं. त्यामुळे म्युझियमसुद्धा चांगल्या पद्धतीचं व्हावं असं लोकांची इच्छा आहे, परिवाराची इच्छा आहे. मग ते बारामती शहरामध्ये असावं का दुसरीकडे कुठं असावं या बाबतीतल्या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडनं आणि या ज्या संस्था आहेत ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात या संस्थेचे जे सर्व प्रमुख आणि ट्रस्ट आहेत त्यांच्याकडनं पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल असं वाटतं. दादा विलीनीकरणाच्या संदर्भात पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की अजितदादांनी जयंत पाटील यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या. सगळ्या दोघांनी नेत्यांना माहीत होतं. परंतु आपण बघितलंय की अजितदादा गटाचे काही लोकांनी युटर्न घेतला आणि त्यांनी ही युती नको आणि अशी चर्चाच झाली नाही असं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये 28 तारखेपासून आजपर्यंत परिवारामध्ये राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही. आणि आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की आम्हाला सुद्धा राजकीय एखादी भूमिका घेणं या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडंसं अवघड त्या ठिकाणी जातं आहे. 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल. तर शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या त्या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. युती होईल नाहीतर विलिनीकरण होईल नाही होईल याच्यावर मी भाष्य करणं एवढं मोठा नाही. फक्त हे जे काय राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठंतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथं चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही. चर्चा दुसरीकडेच कुठंतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलं आहे हे बघून कुठंतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं. पण आमदारांनी चर्चा सुरू केली की हा सगळा घातपात आहे तर कसं पाहिलं जातं, काय विमानात घडलं कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल समजा DGCI असेल नाहीतर राज्य सरकार असेल नाहीतर केंद्र सरकार असेल नाहीतर ती कंपनी असेल VSR या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू. पवार कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला होता परंतु आपण बघितलं की अजितदादांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे. कायमस्वरूपी हाच स्नेहभाव पवार कुटुंबामध्ये राहील आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतील. पवार परिवाराबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात जेव्हा पक्ष वेगळे झाले होते
तेव्हा कुठंतरी एक जाणीव झाली होती की कुठंतरी दुरावा परिवारामध्ये तिथं आलेला आहे. पण नंतरच्या काळामध्ये साहेबांकडनं सुद्धा असेल, सुप्रियाताईंकडनं असेल, अजितदादांकडनं असेल, काकींकडनं असेल, सुनीता काकींकडनं, कारण का हे सर्व राजकारणात आहे. आणि मग आमच्यासारखी जी पुढची पिढी आहे याच्याकडनं सुद्धा प्रयत्न राजकीय दुराव्याला कमी व्हावात यासाठी तसे खूप प्रयत्न सुरुवातीला झाले नव्हते. पण परिवार म्हणजे परिवार हा एक राहायला पाहिजे की आपली महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती याच्यासाठी परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न एकत्रित येण्याचे झाले होते. जसं लग्नाला भेट देणं, सहभाग घेणं, आनंदात सहभाग घेणं, ह्या सगळ्या गोष्टी परिवाराकडनं तिथं झाल्या होत्या. राजकीय दृष्टिकोनातून काय घडलं, कसं घडलं हे 9 तारखेनंतर आपल्या सर्वांसोबत आम्ही नक्की खंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. आज ह्याच्यामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत आणि आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. पार्थ पवार यांच्या जागेचा त्या ठिकाणी विचार सुरू आहे का? ती जागा कुठे हेच मला तिथं माहीत नाही आणि काय या चर्चा चालू आहे हेही मला माहीत नाही. आणि गेले काही दिवस न मीडिया चॅनल आम्ही बघतोय न पेपर वाचतोय, त्यामुळे खरंच काय घडलं हे आत्ता तरी माहीत नाही. पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीही बोलत असताना मोगम बोलून चालणार नाही. त्यामुळे 9 तारीख उद्या सगळे विषय समजून घेतो, मग स्पष्टपणे कुटुंब आणि राष्ट्रवादी एक नातं आहे आणि राष्ट्रवादी दादांची वेगळी असली तरीही राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबियाकडे राहायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्र पवारच अशी मागणी देखील 30 आमदारांनी केली आहे. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पदचे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुमित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात. आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतातून त्या ठिकाणी निवडून येत असतात. त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर 30 हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे. त्याच्याचबरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहे, ज्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील, त्यांनीसुद्धा सुनित्रा काकींचंच नाव पुढं केलं असेल. त्यामुळे कुणी किती काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय कि काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. हाल ही में घटना हुई है, रोहित शेट्टी के घर पे 4 राउंड फायरिंग हुई थी, लेकिन अब तक जो है आरोपी काकींनी त्यानंतर तुमचं काय बोलणं झालं त्यांच्याशी किंवा एक कुटुंबीय म्हणून तुम्ही काय बोलले ट्विट केलं? आज मी जे काही ट्विट केलं त्याच्याबद्दल थोड्या वेळापूर्वी मी बोललोच, त्याचं मी वक्तव्यसुद्धा केलं. अजितदादा कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी विमानाने येत असताना दुर्दैवी ही घटना घडली. अजितदादांसाठी कार्यकर्ते फार महत्त्वाचे होते. तुम्ही बघितलं असेल पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी फार मनापासून कार्यकर्त्यांसाठी प्रचार केला होता. आज जिल्हा परिषदचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दादा ज्यांच्यासाठी झटत होते, ज्या विचारासाठी झटत होते, त्या विचाराला पाठिंबा मतदार बंधू आणि भगिनींनी द्यावा अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्याची श्रद्धांजली म्हणजे अजितदादा एक फार मोठे राजकीय नेते असल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं. आणि रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळींसाठी ही निवडणूक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणारी ठरते. जांभूळपाडा जिल्हा परिषद आणि परळी पंचायत समितीची निवडणूक अत्यंत अटीतटीची व चुरशीची होताना दिसते. सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून सुधागडच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी जांभूळपाडा जिल्हा परिषदेच्या उमेदवार शर्मिला शरद बोडके आणि परळी पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रणिता राजेश परदेशी या निवडणूक मैदानात ताकदीने उतरल्यात. मतदारसंघात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होम टू होम प्रचार करण्यात आलाय. या प्रचाराला जनतेकडून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतोय. दादा काय सांगाल, गावोगावी घर टू घर प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद आहे, एकूणच उमेदवार कोण आहेत, निशाणे काय आहेत? या ठिकाणी जमलेला हा सगळा जनसमुदाय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात
मी जिल्हा परिषद म्हणून माझी पत्नी सौ शर्मिला शरद बोडके यांना उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे आणि त्याच्या प्रचारानिमित्त मी आज प्रचारात उतरलेलो आहे. त्याचबरोबर पंचायत समिती सुधागड जांभूलपाडा गट यासाठी माझे सहकारी आतिशदादा सागले शेकाप शिवसेना युतीच्या मार्फत ते सुद्धा या मैदानात उतरले आहेत. त्यांची निशाणी आहे खटारा. तसेच माझे दुसरे परली पंचायत समिती गणातून माझे सहकारी राजेदादा परदेशी यांच्या मिसेस प्रणिता ताई परदेशी ह्या सुद्धा माझ्याबरोबर या निवडणुकीत उतरलेल्या आहेत. तरी पण ही जनता जी दिसते आज दिसते सगळी ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ह्या विरोधात उतरलेली आहे. त्यांना धनशक्तीला ही जनता कुठल्याही आमिषाला ही जनता बली पडणार नाही. ही जनता सुधागडच्या सन्मानासाठी अस्तित्वासाठी या रस्त्यावर उतरलेली आहे. काय सांगाल, विजयाची खात्री आहे? 100% विजयाची खात्री आहे. ही जनता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. ही माझ्या पाठी खंबीरपणे उभी आहे. मला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतो. गावागावात कसा प्रतिसाद आहे? आपण शेकडो कार्यकर्ते आपण या ठिकाणी रॅलीमध्ये, तळागाळातली लोक या ठिकाणी माझ्या रॅलीसाठी उतरलेली आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही दाखवून मी त्यांना आणलेली नाहीये. स्वतःच्या खर्चाने पायदल रस्त्याने प्रवास करत आहेत. उपाशी दानी ही पब्लिक माझ्या पुढे फिरत आहे. धनशक्ती आणि अशी लढत आपण म्हणताय, धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढत आपण म्हणताय, मग धनशक्ती पुढे निभाव लागेल का? अनेक दिग्गज नेते आव्हान देण्यासाठी आपल्याला उभे ठाकलेले आहेत आपल्या विरोधात. मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. या तालुक्यात पहिल्यांदाच मी ही निवडणूक एवढी मोठी लढवतोय. त्यामुळे माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत अनेक वर्ष त्यांची नाल ज्यांनी 40 वर्षे पुरलेले ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. ते आमचे आदरणीय आहेत. परंतु त्यांना सुधागडसाठी तरी त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की गेले 40 वर्ष आपल्या पाठीशी राहिलेली जनता जी आहे ती माझीच आहे, की आज त्यांना सुद्धा आपण संधी द्यावी. ते बरेच वर्ष आमच्या पाठीमागे राहून आमची कामं केलेली आहेत. हा त्यांना सगळी ही खात्री यायला पाहिजे होती. एवढंच बोलतो. दादा, काय नाव आपलं आणि कसा एकूणच प्रचार आहे? वासुंडे आणि सुधागड तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या जांभूळपाडा मतदारसंघात घरोघरी आपण पोहोचताय, उमेदवार देखील घरोघरी जाऊन आवाहन करतायत जनतेला. काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव शिवा नारायण दळवी आणि मी मानकोर येथील एक युवा कार्यकर्ता आहे. शरददादांचा एक युवा कार्यकर्ता आहे. राजेशदादा परदेशी यांचा युवा कार्यकर्ता आहे. आणि दादा, प्रचाराचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. ही निवडणूक आता राजेशदादा परदेशी, शरददादा बोडके, आतिशदादा सागळे यांची राहिलेली नाहीये. ही निवडणूक आता जनतेची निवडणूक झालेली आहे. आणि प्रत्येक तळागाळातला आपला जनता या मैदानात उतरली आहे. कोणीही कुठल्याही आमिषाला बली गेलेला नाहीये. आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक आता कुठल्याही राजकीय पक्षाची राहिलेली नाहीये. जरी आपण सुधागड सन्मान समिती म्हणून लढत आहोत आणि या सुधागड सन्मान समितीची प्रमुख अंग असेल ती म्हणजे जनता. आणि ही तळागाळातली जनता आज आपल्या सोबत आहे. आणि अशीच ताकद, आणि जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करेल की ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य केलं, तुम्ही प्रेम दिलं, तुम्ही आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वाद. काय सांगाल, घरोघरी जाऊन प्रचार करताय, कशासाठी आपण उभे राहिलेला आहात नेमकं आणि कसा प्रतिसाद आहे जनतेतून? काय आपली प्रतिक्रिया आहे? मी सौ प्रणिता राजेश परदेशी. मी शिवसेना या गटातून मशाल या चिन्हावर लढत आहे. तर जसे राजेशदादा परदेशी समाज कार्यासाठी म्हणजे नेहमी उभे राहतात खंबीर, तशीच त्याप्रमाणे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांसाठी नक्कीच सहकार्य करेन. त्यांच्यासाठी जसे वैद्यकीय असो, त्या येवत नाही कोणावर, आरोग्य असो, वैद्यकीय असो, शासकीय असो किंवा धार्मिक असो, कुठल्याही प्रकारचा असो, त्यांच्यासाठी मी जसे राजेशदादा परदेशी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासाठी मी सेम काम करण्याचा प्रयत्न. ताई, कसा प्रतिसाद आहे? होम टू होम प्रचार आहे, जनतेतून कसा प्रतिसाद आहे? महिला वर्गाचा प्रतिसाद तर खूप छान मिळत आहे. जनतेच्या जीवावर मी लढत आहे. जनता हीच माझी ताकद आहे. आपली आई न घाबरता या उमेदवारासाठी उभी राहिली आणि आपला सुधागड जिंकायलाच पाहिजे. आपल्या सुधागडवर दुसऱ्या कोणाची
हे स्थापना व्हायलाच नाही पाहिजे. आणि मी प्रत्येकाला निवेदन करते, माझे भाऊ असो, माझी आई असो, माझे वडील असो, आपला सुधागड आपल्याला जिंकायचाच आहे कोणत्याही परिस्थितीत. आणि त्याच्यासाठी जेव्हा 21 तारखेला आम्ही फॉर्म भरला, माझ्या भावानी, माझ्या पतीने मला सांगितलं की असं असं घडलेलं आहे. पण मी त्या सर्वांना, माझ्या आई बाबांचा किंवा भावाचा किंवा पतीचा, मुलग्याचा विचार न घेता, म्हणजे त्यांना मी सांगितलं आपण हे करू, पण त्यांनी प्रत्येकाने मला, आई वडिलांनी किंवा माझ्या पतीनी, मुलांनी सांगितलं आपण लढू, काही झालं तरी आपण लढू, फॉर्म रिटर्न घ्यायचा नाही. भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध शासकीय उपक्रम आणि रस्ते प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदाम व्यवसायामुळे इथल्या जमिनी सोन्याच्या किमतीत झाल्यात. शासनानं तालुक्यातील पडद्यानजीकच्या भादाणे, आतकोली, वाशेरे आणि सापे येथील 99 हेक्टर जमीन MIDC साठी देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी इथं उपविभागीय अधिकारी अमित सानप यांची भेट घेऊन निवेदन दिलंय आणि भूसंपादनाला विरोध दर्शवलाय. तुमचं काय त्या संदर्भात काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट, आमच्या शेतकऱ्यांचा त्या या संपादनाला विरोधच आहे. कारण शेतकऱ्यांकडे जमिनी नाही, थोड्या जमिनी आहेत आणि ते भूसंपादन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांकडे जमिनी राहत नाही. परंतु ते जर समजा संपादन केल्या जमिनी तरी शेतकऱ्यांकडे आलेले पैसे काही राहणार नाही आणि शेतकरी दुसऱ्या गावाला काही जमीन घेऊ शकणार नाही, तो भूमिहीन होणार आहे. पुढचा त्यांचा उदरनिर्वाह जो आज करतोय, उदरनिर्वाह तो त्यांचा होऊ शकत नाही. त्यांची उपासमारीची वेळ आहे. कारण शासनाने, आम्ही आतापर्यंत शासनाच्या विरोधात डम्पिंग ग्राउंड संदर्भात आमची एक केस हायकोर्टात चालू आहे. संघर्ष समितीचा उपाध्यक्ष म्हणून मी माझ्याच नावावर घेतलेली आहे केस. दुसरी गोष्ट, आता दुसरा संघर्ष जर करायला लावला तर आम्ही जगायचं का, कसं वागायचं? सरकारने आमच्याबरोबर याच्यावर असे काही अन्याय करू नये. सरकारने हा जो आतापर्यंत निर्णय घेतलेला आहे डम्पिंग ग्राउंडचा, किंवा आता आमचा MIDC ला त्या जागा घ्यायला लावल्यात, भूसंपादन करायला लावल्यात, याच्यावर आमचा पूर्ण विरोध राहील आणि आम्ही शेवटपर्यंत आम्ही विरोधच करणार. कारण भूसंपादन, कारण शेतकऱ्यांना कुठल्याही विश्वासात न घेताना डायरेक्ट शेतकऱ्यांना नोटिशी पाठवल्या आणि कशा पद्धतीने घेणार आहेत, काय घेणार आहेत, ते आम्हाला नकोच आहेत. आम्ही त्याची चौकशीच करत नाही, पण पूर्ण विरोध राहील आमचा या प्रकल्पाला. बरं, आज या ठिकाणी प्राण साहेबांकडे मौजे, भादाणे, अतकोली, वाशेर आणि सापे या गावांमध्ये जे काय MIDCच्या अंतर्गत भूसंपादन होत आहे, त्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे आणि त्या विरोधाचं दाखवण्यासाठी आजची ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. माननीय प्राण साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचे जे काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि जी काय भौगोलिक परिस्थिती आहे त्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुसार पुढील कार्यवाही करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मुळात अतकोली किंवा भादाणे आणि परिसरातली जी काही गावं आहेत त्या गावामध्ये या आधीही भरपूर भूसंपादन झालेलं आहे. बाजूलाच आता मागील काही वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेने जे डम्पिंग ग्राउंड सुरू केलेलं आहे, त्या डम्पिंग ग्राउंड लगत ह्या बाकीच्या काही जमिनी आहेत, या जमिनीमधून मुंबई मनमाड गॅस पाईपलाईन असेल किंवा पडघा विद्युत केंद्राचे काही टाटा पॉवर लाईनच्या ज्या लाईन गेलेल्या आहेत, या अशा अनेक प्रकल्पामध्ये ऑलरेडी भादाणे, अतकोली ही गाव बाधित झालेली आहेत आणि स्थानिक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी देखील शेती शिल्लक राहिली नाही अशी परिस्थिती सध्या अस्तित्वात आहे. आणि या संपूर्ण प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा, गावकऱ्यांचा विरोध आहे, आजही राहील आणि याच्या पुढेही राहील. आणि MIDCने जागा संपादित करू नये असा तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही सगळेजण व्यक्त करतोय आणि शासनाला त्या आमची विनंती असेल की हे भूसंपादन त्यांनी तात्काळ रद्द करावं. भिवंडी तालुक्यामध्ये भदाणे आणि भदाण्याजवळची 3 गावं, या 4 गावांमध्ये MIDC तर्फे डिसेंबरमध्ये प्रपोजल मान्य जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेला आहे. MIDCला 4 गावांमधली साधारणतः 99 हेक्टर जमीन प्रोजेक्टसाठी भूसंपादन करायचं आहे. त्या अनुषंगाने भिवंडी SDOची मान्य जिल्हाधिकारी यांनी नेमणूक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने MIDCचा जो भूसंपादनाचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे इनिशियल नोटिफिकेशन, त्यानंतर शेतकऱ्यांना व्यक्तिगत नोटीस देण्याची प्रक्रिया ही प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आज इथे 4ही गावातील शेतकरी माझ्या कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी उपस्थित राहून त्यांना जागा ही संपादनासाठी द्यायची नाही अशा प्रकारे हरकत घेतलेली आहे. तर या अनुषंगाने शेतकऱ्यांचं जे काही निवेदन प्राप्त झालेलं आहे, निवेदनातल्या ज्या काही बाबी आहेत त्याचा यथायोग्य अभ्यास करून त्याचा अहवाल जो आहे वरिष्ठ कार्यालयास आणि MIDCत निश्चित आम्ही